माहिती आयुक्त मकरंद रानडे हटावाच्या मागणीसाठी पुण्यात कार्यकर्त्यांचे आंदोलन. माहितीचा अधिकार. पुणे खंडपीठाचे माहिती आयुक्त मकरंद रानडे यांच्या कथित गचार कारभारामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी आयुक्त मकरंद रानडे यांना सद्बुद्धी मिळावी या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जागरण गोंधळ घालत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून माहिती अधिकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्यात उपस्थित राहिले. माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, नागरिकांना वेळेत माहिती मिळावी, तसेच माहिती आयुक्तांच्या कारभाराबाबत निर्माण झालेल्या कथित समस्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. प्रतिनिधी संदीप पवार. शिवांकडे जा, मंत्रालयात जा. जर आम्हाला तुम्ही असे उत्तर देत असताल तर या ठिकाणी रानडे साहेबांना माझी एक सूचना आहे की रानडे साहेब, तुम्ही एवढ्या मोठ्या उच्च पदावर बसलात आणि आमच्या सारख्या सर्वसामान्य ग्रामीण भागातील भ्रष्टाचार काढणारा कार्यकर्ता, जनतेसाठी भांडणारा कार्यकर्ता, आज आमच्या साऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही जर न्याय देत नसाल तर तुम्ही त्या खुर्चीच्या लायकीचे नाहीत. तुम्ही स्वतःहून ती खुर्ची सोडली पाहिजे. जर तुम्हाला जनाची नाही मनाची जर असेल तर तुम्ही स्वतः ती खुर्ची सोडली पाहिजे. आणि आज तुमच्याकडं एवढं मोठं उच्च पद आहे आणि तुम्ही अधिकाऱ्यांशी, भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांशी साटेलोट करून जर तुम्ही त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचं काम करताय. माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला होता. त्याची द्वितीय अपील करण्यासाठी मकरंद रानडेकडे 1 जुलै रोजी आलो होतो. तर माझी अपीलला मला 1:30 वाजता बोललं होतं. मी 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजेपर्यंत थांबलो. 4 वाजता मला सगळ्यात शेवटी बोलवलं आणि माझी अपील चालवणार नाही आणि तू लय मस्ती करतो, प्रत्येक टायमाला तू असंच वागतो, चुकीचं वागतो, बेशिस्त. मी काय वागलं सांगा म्हणलं. आता तुमच्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरे का बसवले नाहीत ते मी विचारलं. माझा अधिकार आहे म्हणलं, आमची संघटना आहे म्हणलं. माहिती अधिकार कार्यकर्ता संघटना ही बेकायदेशीर म्हणतात ते आमची. तरी सुद्धा माहिती अधिकार जर आज माझा एक अनुभव आला, मला गाडीत येतानाच एक कळलं की आमच्या सातारा जिल्ह्यातील खवली येथे ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे की माहिती अधिकार अर्जावर कोणतीही कारवाई करू नये असा ठराव करण्यात आलेला आहे. आज पहिलाच दिवस आहे की अशी बातमी सातारा जिल्ह्यात होत आहे. तरी हा प्रकार जो होत आहे तो खंडपीठाचे आयुक्त म्हणजे खंडपीठा जे आयुक्त आहेत तेच मला वाटतं खालच्या पातळीवर असे आदेश काढतात की काय किंवा अशा भूमिका बजावतात की काय अशी शंका उत्पन्न होत आहे. तरी माझं एक सरकारला निवेदन आहे की रानडे यांची पूर्णपणे चौकशी पहिल्या दिवसापासून रुजू झाल्यापासून आजपर्यंतची ज्या ज्या अधिकाऱ्यांबरोबर संबंध आहेत त्याची चौकशी होणे पहिले गरजेचे आहे. कारण जर माहिती अधिकाराचा अर्ज घेऊनही माहिती मिळत नसेल तर त्याला भेट नाही. जर माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी भेट नाहीत, अपिली अधिकारी भेट नाहीत, मग याला जबाबदार कोण? तर हे आयुक्त रानडेच हे जबाबदार आहेत. हे माझा पूर्णपणे आरोप आहे. कारण काय की खालच्या माहिती अधिकाऱ्याला त्रास झाल्यानंतर तो गप बसेल, अपिलात जाऊन सुद्धा गप बसेल, पुण्याला हेलपाटे घालू शकत नाहीये, तो सुद्धा तिथं गप बसेल. मग मला वाटतं यांचे काय आर्थिक तरतुदी आहेत का काय प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर, असंही माझी संशय आहे. तरी रानडे यांची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत आपण हे आंदोलन थांबवायचं नाही हे मी मान्य करतो. पुणे विभागातलं 5 जिल्ह्यातलं त्यांच्याकडे आहे. असं असूनही मकरंद रानडे हे त्यांचं जे निहित कर्तव्य आहे की व्यवस्थित सुनावण्या घेणे आणि जो कोणी अपील अर्जदार असेल त्याला व्यवस्थित न्याय मिळवून देणे. परंतु मकरंद रानडे हे त्या ठिकाणी त्यांना जे कर्तव्य दिलेलं आहे संविधानानं आणि कायद्यानं त्या कर्तव्याच्या विपरीत आणि उलट वागतात. हा गेल्या काही 2 वर्षातला, 2.25 वर्षातला हा सगळ्यांचा अनुभव आहे. मकरंद रानडे यांना मी जेव्हा त्यांचे निकाल वाचले, त्यांनी दिलेल्या ऑर्डर वाचल्या, तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे की मकरंद रानडे यांना न्याय बुद्धी नाही आहे. इंग्रजीमध्ये ज्याला सेन्स ऑफ जस्टिस म्हणतात, तो सेन्स ऑफ जस्टिस असणारा हा माणूस नाही आहे. ज्याला सेन्स ऑफ जस्टिस असतो तो निष्पक्षपणे, तटस्थपणे न्याय देतो. परंतु हा माणूस जनमाहिती अधिकाऱ्याचा आणि अपिली अधिकाऱ्याचा
खाजगी दलाल असल्यासारखा वागतो. बरोबर. सुनावणी घेताना सुनावणीची एक जी दिवाणी संहिता 1908 मध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे ती प्रक्रिया फाट्यावर मारून आपल्या पद्धतीने काम करणारा हा हिटलर माणूस आहे. नुसता हा हिटलरच नाही, हा झुटलर सुद्धा माणूस आहे, हा खोटारडा माणूस आहे. त्यामुळं न्यायबुद्धी नसणाऱ्या या माणसाच्या विरोधात हा सगळ्या अपीलकाराचा किंवा माहिती अधिकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि जागरूक नागरिकाचा हा उद्रेक आहे. आजचं हे जे निदर्शन आहे. आणि हा माणूस जो ज्या पदावर बसलेला आहे त्या पदाला त्यांनी न्याय दिलेला नाही. आता फार दिवस हा माणूस इथं राहणार नाहीये. त्याचे फक्त 7.5 महिने राहिलेत. आपल्या सगळ्यांची 7.5 ह्या 7.5 महिन्यात जाणार आहे. परंतु हा माणूस जो 7.5 महिने आहे त्यांनी आपल्याला 2.25 वर्ष त्रास दिलेला आहे. आता पुढचं 1.25 वर्ष आपण त्यांना त्रास द्यायचा आहे, तोही लोकशाहीच्या मार्गाने.